हॅलो फ्रेंड्स, सर्वांना नमस्कार. ॲडव्हान्स MPSCमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मी प्रमोद वडवकर आपल्यासाठी घेऊन येत आहे एक आजचा ॲडव्हान्स पॉईंट. तो ॲडव्हान्स पॉईंट आपल्याला प्लस मार्क्स करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. तर आजचा विषय आपला आहे संविधान दिन. संविधान दिन का बरं? तर आजची दिनांक आहे 26 नोव्हेंबर 2020. मग या दिनाचं महत्त्व काय आहे नक्की? चला तर जाणून घेऊया त्या दिनाबद्दल. तर मित्रांनो, 26 नोव्हेंबर हा दिन इतिहासामध्ये गेलं तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय घटना समिती जी होती, तर त्या घटना समितीने आपल्या भारतीय संविधानाचा स्वीकार केला आणि तो दिवस होता 26 नोव्हेंबर. आणि या दिवसाचं दिनविशेष म्हणूनच हा संविधान दिन साजरा केला जातो. या दिनाला राष्ट्रीय कॉन्स्टिट्युशनल लॉ दिवस असंही म्हटलं जातं किंवा नॅशनल लॉ डे असं सुद्धा म्हटलं जातं. तर या दिनाचं महत्त्व आहेच. आता या दिनाच्या निमित्ताने आपण संविधान सभेच्या एक बेसिक गोष्टी पाहून घेऊयात की नक्की काय काय गोष्टी होत्या किंवा संविधान सभेचे महत्त्व कसे होते, त्याच्या वेगवेगळ्या दिनांक काय आहेत किंवा कोणत्या समित्या होत्या, हे थोडंसं आपण एक ओझरचा व्ह्यू त्यावर टाकूया. तर बघा, संविधान सभेबाबत महत्त्वाची माहिती आपण पाहूया. जसं की हिस्टॉरिकल थोडं बघितलं पाहिजे. आपल्याला भारत स्वातंत्र्य झालं त्यानंतर आपण सुरुवात केली संविधान सभेसाठी, म्हणजे त्याच्या आधीपासूनच. पण त्याचीच पाळेमुळे हे खूप पाठीमागे जाऊन पाहावे लागतात. जसं की 1922ला महात्मा गांधींनी सर्वप्रथम संविधान सभा असा उल्लेख न करता संविधान सभेची मागणी मात्र केली होती. ठीक आहे. आता बघा, 1934 हा महत्त्वाचा साल आहे जिथे मानवेंद्र राय यांनी पहिल्यांदा घटना समितीची संकल्पना मांडली. कारण ह्या फॅक्ट्स आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. बघा, डिसेंबर 1934 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने INC पहिल्यांदा संविधान सभेची मागणी केली आणि ते कुठे केली? पाटण्याला जे अधिवेशन झालं होतं तिथे मागणी केली. 1938ला जवाहरलाल नेहरूंनी प्रथम म्हणजे संविधान सभा प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात यावी अशी एक मागणी केली होती. 1940ला बघा, ऑगस्ट ऑफर, तर ती घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी अशी एक मागणी होती त्यामध्ये. पुढे जाऊन आपण पाहतो की 1942 साली स्क्रिप्स कमिशन आलं होतं. क्रिप्स मिशन आपण म्हणतो त्याला. तर त्यांनी की घटना ही पूर्णतः भारतीयांनी तयार करावी अशी एक त्यामध्ये मांडलं गेलं होतं. त्यानंतर मे 1946 कॅबिनेट मिशन आलं होतं आणि कॅबिनेट मिशनला त्रिमंत्री योजनासुद्धा म्हटलं जातं. तर त्यामध्ये 3 लोक हे कोण होते ते वाचून घ्या. आणि नंतर बघा, आता बघ, संविधान सभेत एकूण सदस्य संख्या किती होती? तर ती होती 389. आणि त्यापैकी ब्रिटिश प्रांत म्हणजे जे टोटली ब्रिटिशांच्या अंडर होते असे टोटल प्रांत, त्यामध्ये संख्या होती 292. आणि 4 होते ते चीफ कमिशनर, 3 होते ते संस्थानिक, जे की संस्थानिक असे होते की ज्यांनी पूर्णतः ब्रिटिशांच्या अंडर ते नव्हते. तिथे वेगवेगळे राज्य करायचे किंवा ते संस्थान आपण त्यांना म्हणतो. आणि ह्या ज्या संख्या ठरवल्या होत्या 389 जी काय संख्या आहे ती 10 लाख लोकांमागे एक जागा होती. म्हणजे टोटल प्रत्येक प्रांतातून निवडण्यासाठी 10 लाख जिथं लोकसंख्या असेल तिथं एक सदस्य संख्या अशी दिली गेली होती. त्यानंतर बघा, जुलै ऑगस्ट 1946ला 296 जागांसाठी निवडणुका झाल्या आणि त्यापैकी काँग्रेसला 208 जागा मिळाल्या, मुस्लिम लीगला 73 जागा आणि 8 त्यापैकी अपक्ष होते. तर 7 टोटल इतर पक्ष होते, त्यांना प्रत्येकी 1 जागा मिळाली. नंतर 3 जून 1947ला माउंटबॅटन योजना लागू केली. तर माउंटबॅटन योजनेमध्ये नक्की काय होतं? तर त्यामध्ये पार्टिशन झाल्यानंतरची जी सदस्य संख्या ॲक्च्युली ती आली. म्हणजे सुरुवातीची जरी 389 होती, तर त्यानंतर घटना समिती सदस्य संख्या 299 झाली आणि त्यापैकी मग 229 ही ब्रिटिश प्रांतात होती. इथं आधी 292 होती आणि इथे 93 होते संस्थानिकांचे, तर इथे 70 झाले. कशानुसार? माउंटबॅटन प्लॅननुसार. तर आता पुढे बघूया आपण संविधान सभेची एक बेसिक माहिती घेऊया. महत्त्वाची माहिती आहे ती की एकूण घटना समितीचे कामकाज हे पूर्ण 2 वर्ष 11 महिने 17 दिवस चाललं. ही संख्या लक्षात ठेवा, म्हणजे ही आकडेवारी आपल्याला एक्झामला खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर बघा, एकूण सत्रे किंवा अधिवेशने किती झाली? तर 11 होती. संविधान सभेने 166 दिवस काम केलं. तर मसुदा समिती, ज्याला आपण ड्राफ्टिंग समिती म्हणतो, त्याचे अध्यक्ष कोण होते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. बघा, आता ड्राफ्टिंग समितीने किती दिवस काम केलं? 114 दिवस काम केलं.
आणि घटना निर्मितीवर एकूण खर्च किती झाला माहिती आहे का तुम्हाला? बघा 64 लाख रुपये खर्च झाला होता. आणि जवळपास 60 देशांमधल्या घटना वेगवेगळ्या त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनचा आपण अभ्यास करून त्यांच्यामधली जी काही वेगवेगळी तत्त्वे असतील ती आपल्या घटनेमध्ये आपण इन्क्लूड केली आहेत. तसेच आता बघा महत्त्वाचं म्हणजे आज जे आपण आजच्या दिनविशेषाबद्दल बोलतो ती म्हणजे घटना स्वीकृती. तर घटना स्वीकार केली 26 नोव्हेंबर 1949 साली. आता बघा कलम 394 नुसार, तर कलम 394 नुसार कोणत्या कलमांचा अंमल म्हणजे ज्या दिवशी घटना स्वीकारली त्या दिवशी सुरू झाला. तर ही वेगवेगळी कलम आहेत आणि या कलमांची सुरुवात त्या दिवशी झाली होती आणि बाकीचे जे काय ते जेव्हा फायनल घटना आपण लागू केली तेव्हा झाले ते. तर बघा मे 1949 साली आपण राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिलं. म्हणजे कॉमनवेल्थ नेशन जे आहे त्यासाठी की आपण त्यांची त्याचा एक पार्ट आहोत, त्याचा सदस्य आहोत म्हणून असं अनुमोदन दिलं आपण. महत्त्वाची दिनांक ही आहे बघा 22 जुलै 1947. त्या दिवशी आपण राष्ट्रीय ध्वज आपला स्वीकृत केला. हे नाव महत्त्वाचं आहे त्यासाठी, पिंगाळी व्यंकय्या, हे लक्षात ठेवा. नंतर 24 जानेवारी 1950 साली आपण काय स्वीकारलं हे पण महत्त्वाचं आहे. त्या दिवशी आपण राष्ट्रगीत स्वीकारलं, आपलं राष्ट्रगान स्वीकारलं, जे की राष्ट्रगीत जनगणमन आणि वंदे मातरम, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता बघा संविधानावर स्वाक्षऱ्या किती लोकांच्या होत्या? कारण स्वाक्षरी शेवटी 24 जानेवारी शेवटच्या दिवशी केल्या गेल्या. तर तिथे एकूण सदस्य 284 लोकांनी तिथे स्वाक्षरी केली त्यांची. आता बघा इम्पॉर्टंट डेट्स, सगळ्यात महत्त्वाचे ह्या डेट्स आहेत. तर पटपट आपण रॅपिडमध्ये बघूया. तर पहिली डेट बघा 6 डिसेंबर 1946, ज्या दिवशी संविधान सभेची स्थापना झाली. 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक झाली, ते पहिल्या अधिवेशनामधली. तर नंतर बघा 13 डिसेंबर 1946 संविधान सभेमध्ये उद्देशपत्रिका मांडली, त्यालाच आपण काय म्हणतो ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. तर ही उद्देशपत्रिका मांडली ते पहिल्या अधिवेशनामध्ये. त्यानंतर बघा 22 जानेवारी 1947 संविधान सभेत उद्देशपत्रिका स्वीकृत केली. म्हणजे इथे जी उद्देशपत्रिका मांडली होती 13 डिसेंबर 1946ला, तर ती 22 जानेवारी 1947ला संविधान सभेत कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये स्वीकृत केली गेली आणि ते त्याचं अधिवेशन किती होतं? दुसरं अधिवेशन होतं. बघा पुढची दिनांक आहे 22 जुलै 1947. तर या दिनांका दिवशी आपण भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला आणि ते होतं चौथे अधिवेशन. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा आपलं अधिवेशन घटनादुरुस्तीचं अधिवेशन चालू होतं 5वं. बघा 19 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना. मसुदा समिती जेव्हा ड्राफ्टिंग कमिटी आपण म्हणतो त्याला, तर ती स्थापन झाली ती 5व्या अधिवेशनामध्ये. त्यानंतर 17 नोव्हेंबर 1947 हंगामी संसदेची स्थापना झाली. आणि हंगामी संसद कोण होती किंवा त्याचे मेंबर्स कोण होते? कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचेच मेंबर होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचे इम्पॉर्टंट डेट्स आहेत 4 नोव्हेंबर 1948 राज्यघटनेचा अंतिम मसुदा घटना समितीला सादर केला गेला आणि तो कितव्या अधिवेशनामध्ये? 7व्या अधिवेशनामध्ये. बघा पुढची दिनांक आहे मे 1947 संविधान सभेने राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले, हे आपण पाहिलंच आहे. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 राज्यघटने मसुद्याचा ठराव संमत झाला आणि तो ठराव आपण कधी कितव्या अधिवेशनामध्ये? 11व्या अधिवेशनात स्वीकृत केला. त्यानंतर 24 जानेवारी 1950 राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत, हे आपण पाठीमागे पाहिलेच आहे. त्यानंतर 24 जानेवारी 50 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ठीक आहे. आता बघा ह्या अजून त्यामध्ये 24 जानेवारी 1950ला नक्की काय झालं? तर संविधान सभेच्या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षरी केली गेली आणि याच्यावर प्रश्न राज्यसेवा 2019ला डायरेक्टली आला होता, तर हे लक्षात घ्या. त्यानंतर 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना केली गेली आणि हा दिन काय साजरा केला जातो, काय म्हणून साजरा केला जातो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 25 जानेवारी हा दिन काय म्हणून साजरा केला जातो? ठीक आहे. तर पुढची दिनांक आहे 28 जानेवारी 1950. या दिवशी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. आपलं जे सुप्रीम कोर्ट आहे त्याची स्थापना या दिनांकाला केली गेली. त्यानंतर बघा 17 एप्रिल 1952 हंगामी संसदेचे अस्तित्व संपुष्टात आले. जी हंगामी संसद अस्तित्वात आली होती, कधी आली होती? बघा आपण पाठीमागे पाहिले
17 नोव्हेंबर 1947ला हंगामी संसदेची स्थापना केली गेली होती आणि ती संपुष्टात कधी आली? 17 एप्रिल 1952. तर या दिनांक महत्त्वाचे आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर मित्रांनो, आजच्या आपण या दिनांकाविशेषाने म्हणजे 26 नोव्हेंबर या दिनविशेषामुळे आपण कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली संविधान सभेच्या बेसिक गोष्टी आपण पाहिल्या आणि या बेसिक गोष्टी तुम्हाला फॅक्ट्स म्हणून राज्यसेवा असेल, कंबाईन असेल किंवा ग्रुप सी असेल, वनसेवा असेल किंवा ॲग्रीची एक्झाम असेल, या वेगवेगळ्या एक्झामसाठी ह्या फॅक्ट्स खूप महत्त्वाच्या आहेत. कारण पॉलिटीमधला हा बेसिक टॉपिक आहे आणि ह्या बेसिक टॉपिकवर दरवर्षी प्रश्न असतातच. त्यामुळे तुम्ही वारंवार या फॅक्ट्स असतील त्या रिवाईज करा, तुमच्या नोट्समध्ये ह्या नोट डाऊन करून घ्या आणि तुम्हाला जर अजून काही वेगळ्या अडचणी असतील तर त्या आम्हाला नक्की सांगा. आजचा हा ॲडव्हान्स पॉईंट तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करायला आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. आत्तापर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचा हा यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, ॲडव्हान्स MPSC. आणि मित्रांनो हो, तुम्हाला जर दर्जेदार MCQची प्रॅक्टिस करायची असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल ॲडव्हान्स MPSC जॉईन करायला विसरू नका. कारण तिथं आपण आयोगाच्या धर्तीवर एकदम क्वालिटी प्रश्न तिथे टाकत असतो रोजच्या रोज. आणि याला जोडणं आपले सब्जेक्ट वाईज पण वेगवेगळे चॅनल आहेत, तिथे पण आपण प्रत्येक विषयाचे वेगवेगळ्या चॅनलवर प्रश्न टाकत असतो. तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये होईल. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.